कविप्रविश्य यूट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत. एक अतिशय कोड्यात टाकणारी बातमी. तसं पाहिलं तर मला ऐकूनच धक्का बसला की काय माणसांची गत होईल हेच जर घडत असेल तर, असा प्रश्न मनात आला. घडलंय असं की एका आयुर्वेदिक प्रॅक्टिशनर म्हणजेच एक BAMSची डिग्री घेतलेले डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस करणारे डॉक्टर यांनी त्यांच्याकडं उपचारासाठी आलेला एक पेशंट, आता आयुर्वेदाचार्य म्हणजे तो त्यांच्या पॅथीप्रमाणे त्या पेशंटला ट्रीट करत असतो. तथापि ॲलोपॅथीप्रमाणे युरिन टेस्ट, ब्लड टेस्ट अशा टेस्ट मधुमेही रुग्णांच्या बाबतीत त्यांनासुद्धा ते अहवाल मागवणं क्रमप्राप्त ठरतं. पूर्वीचा तो जमाना गेला की फक्त नाडीवरून या सगळ्या गोष्टींची परीक्षा करून येणाऱ्या रुग्णाला टकाटक बरे करणारे डॉक्टर्स होते. आज आपण गेलो की तुम्हाला 4-5 प्रकारच्या टेस्ट हे ओघाने आलंच. त्यातून मग ब्लड टेस्टचं तर विचारूच नका. म्हणजे तो फॉर्म बघितला, आता थोडंफार शिक्षण आपलं झालं आहे आमचं म्हणून तो फॉर्म वाचता तरी येतो, थोड्याफार गोष्टींचा अर्थ होतो, थोडा अर्थबोध. अगदी काही डॉक्टरप्रमाणे सगळ्या गोष्टी सामान्य माणसांना, माझ्यासारख्याला समजतातच असं काही नाही आहे. परंतु अगदी निरक्षरापेक्षा थोडंफार शिकलेली माझ्यासारखी माणसं त्या ब्लडचा रिपोर्ट वाचू तरी शकतात. झालंय काय की या आयुर्वेदाचार्यांनी आपल्याकडं मधुमेहाची ट्रीटमेंट घेणारा, नेहमी येणारा एक रुग्ण, त्याच्या रक्तातील साखरेचं प्रमाण पडताळून बघावं म्हणून त्याचे ब्लड घेतलं एका सिरिंजमध्ये आणि स्वतःच्या खात्रीसाठी, स्वतः काहीतरी या मेडिकल क्षेत्रातली जी काय अनागोंदी चालू आहे त्याचा शहानिशा तरी करावा म्हणून त्याचं ब्लड 4 वेगवेगळ्या पॅथॉलॉजिकल लॅबोरेटरीजला त्यांनी पाठवलं. अर्थात डॉक्टर टू डॉक्टर 24 तासात अहवाल येतात. त्याप्रमाणे 4ही लॅबचे अहवाल त्यांना दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवसापर्यंत आले. आता हा जो रुग्ण होता हा या आयुर्वेदाचार्यांचा एक जुना रुग्ण, म्हणजे जवळपास गेली 7-8 महिने त्यांच्याकडे तो उपचार घेतोय. कुठेतरी काहीतरी सकारात्मक बदल त्याला आढळून आला आणि म्हणूनच त्या डॉक्टरवर त्यांचा विश्वास बसला. अर्थातच योग्य रीतीने आयुर्वेदातली मात्रा ती या डॉक्टरांनी जी दिली ती त्या रुग्णाला परफेक्ट लागू झाली. आता मग त्या औषधाचा उपयोग कितपत झाला आहे, का शुगर आहे तशीच आहे, हे पडताळणी करण्यासाठी त्यांनी 4 लॅबला पाठवलेले रिपोर्ट जेव्हा हाती पडले तेव्हा त्यांना डॉक्टर असूनसुद्धा स्वतःला एवढा मोठा धक्का बसला की ते म्हणतात, मी त्या आश्चर्याच्या धक्क्यातनं सावरायलाच मला बराच वेळ लागला. असं काय होतं त्या रिपोर्टमध्ये? तर त्यांनी प्रत्येक अहवालातलं त्या रुग्णाच्या रक्तातलं साखरेचं प्रमाण हे वेगळं वेगळं आहे. आता साधी गोष्ट आहे, म्हणजे इट इज अ बिट ऑफ कॉमन सेन्स, की व्यक्ती एकच आहे, एकाच्याच शिरेतून काढलेलं रक्त एकाच सिरिंजमध्ये होतं, त्याचे फक्त 4 पार्ट केले. 4 पार्ट वेगळ्या वेगळ्या लॅबोरेटरीजमध्ये त्या डॉक्टरनी जे काही लेवल त्यांची पद्धत आहे डॉक्टर जाण्याची, त्या पद्धतीने तिकडे अहवाल मागवून घेण्यासाठी सॅम्पल्स पाठवली. आता एकाच व्यक्तीच्या रक्ताची कुठेही जरी तपासणी केली तर त्याचे आकडे असे इतके विकोपाला गेलेले नसले पाहिजेत, त्या आकड्यांमधला फरक इतका मोठा नसला पाहिजे. इट इज अ बिट ऑफ कॉमन सेन्स. हे कोणालाही शाळकरी मुलाला पण नक्की समजेल.
पहिल्या लॅबचा अहवाल सांगतो की या रक्तामध्ये 126 शुगर आहे. दुसरा अहवाल सांगतो समथिंग 220 शुगर आहे. तिसरा अहवाल सांगतो समथिंग 305 शुगर आहे. आणि चौथा अहवाल सांगतो 360च्या पुढे शुगर आहे. आता एकाच व्यक्तीचे त्याच्या रक्तातली साखर जर अशी वेगळी वेगळी जर लॅबोरेटरीने दाखवली तर त्या डॉक्टरनी नक्की कोणत्या अहवालाच्या अनुसार त्याची औषधोपचाराची योजना आखायची. थोडक्यात या आयुर्वेदाचार्यांनी सरळ सांगितलंय पब्लिकला की असं घडत आहे. अक्षरशः एका पॅथॉलॉजीमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीला मी बोलतं केलं होतं स्वतः, तेव्हा त्याच्याकडनं तर खूप धक्कादायक बातम्या समजल्या. म्हणजे त्याचा सारांश असा आहे की प्रत्येक टेस्ट अगदी घेतलीच जाते असं काही नाही. कधी कधी रँडमली आकडे लिहिले जातात. साधारण ज्यांच्याकडनं तो अहवाल आलेला आहे, सॅम्पल आलेला आहे, त्या डॉक्टरशी थोडंफार कन्सल्ट केलं जातं की त्याला नक्की कुठला आजार आहे, तुम्ही काय ट्रीट करताय, मग कशा पद्धतीने आकडे द्यायचे ते ठरवलं जातं. मे बी कधी कधी संगनमताने सुद्धा आकडे लिहिले जातात. हे ऐकल्यावर धक्का बसेल नाही तर काय होईल. म्हणजे रुग्णांच्या जीवाशी खेळ अनंत प्रकारे या समाजामध्ये सुरू आहे. ही फार्मा लॉबी आणि मेडिकल लॉबी यांना कोणीही चॅलेंज करणार नाही आहे. अनेक गोष्टी बाहेर पडलेल्या आहेत कोरोनाच्या काळात. कशी बिलं लाखोच्या रुपयांनी लुटत होती लोक, कसा काही समाजसेवकांना तिथे जाऊन धमक्या द्याव्या लागल्या, तेव्हा बिलं ॲटोमॅटिकली कशी कमी झाली. असे अनेक व्हिडिओ आम्ही कोरोनाच्या काळात बघितलेत. कोरोनाचा काळ हा तसा सगळेजणच त्यातमध्ये अडकले होते म्हणून थोडंसं लोकांकडं घरात बसून असे व्हिडिओ पाहायला वेळ होता. पण तो काळ संपल्यानंतर सुद्धा या गोष्टी बंद झाल्यात असं काही नाही आहे. म्हणजेच आज बायपासला गेलेला माणूस, त्याची सुद्धा जर परिस्थिती चांगली असेल आणि बायपासची आवश्यकता नसताना सुद्धा बायपास केली जाते, अशाही बातम्या काही डॉक्टर लोकांनी नाव न सांगण्याच्या बोलीवर बाहेर आलेल्या बातम्या. मग तो स्टेंट, एन्जिओप्लास्टी करताना वापरला जाणारा स्टेंट, त्याची किंमत काय असते, एखादं इंजेक्शन तुम्हाला हार्ट अटॅक आल्यानंतर दिलं जाणारं ते किती रुपयात डॉक्टरला मिळतं, वाय द प्राइस इज इन्क्रीज्ड इन मेडिकल स्टोअर्स, असे सुद्धा मुद्दे खूप बाहेर आलेले आहेत चव्हाट्यावर. एका व्यक्तीने मेडिकल शॉपचा बिझनेस 25 वर्ष केल्यानंतर स्वतःच्या एथिक्सला पटत नाही म्हणून मेडिकल शॉप बंद केलं आणि एक जाहीर इंटरव्ह्यू पण दिलेला आहे की 20 रुपयाचं टॉनिक, ज्याची प्रोडक्शन कॉस्ट 20 रुपये, जे मला मिळतं 27 रुपयाला, त्याच्यावरती 415 रुपयाचं मार्केट प्राईस MRP लिहिलेली असते. अशा पद्धतीने मी 25 वर्ष लोकांचं पाप आज माझ्या पदरात पडलं आहे. पण त्याच्यातनं मुक्त होण्यासाठी मी हा बिझनेस पूर्ण स्टॉप केला आहे. मी लाईन बदलली आहे आणि आज रोजचा दिवस मी त्या देवाकडं माफी मागत पुढचं आयुष्य जगतो आहे. अशी स्टेटमेंट आहे मेडिकल शॉप ओनरची. 25 वर्ष बिझनेस केलेला एक मेडिकल शॉपकीपर असं सांगतो. मित्रांनो, खरंच या डॉक्टरी पेशामध्ये कलंक ठराव्यात अशा काही घटना घडत आहेत आणि याचा परिणाम सामान्यांच्या जीवनावर होतोय, मध्यमवर्गीयाच्या जीवनावर होतोय. मध्यमवर्गीय माणूस, सामान्य माणूस, रोज कमावून खाणारा माणूस हा स्वतःच्या शरीराला थोडं जर काही झालं तर तो आधीच घाबरून जातो. कशापोटी घाबरतो? मृत्यूला घाबरत नाही आहे माणूस, किंवा जे काही झालंय त्या आजाराला घाबरत नाही आहे. आता ह्या आजाराची शक्यता असेल तर मला या मेडिकल क्षेत्रामध्ये माझी कशी लुबाडणूक होईल, मला किती ठिकाणी फिरवतील, मला कशा कशा पद्धतीच्या टेस्ट कराव्या लागतील, ह्याच्यानेच त्या पेशंटला धसका बसतो. म्हणजे काही पेशंटला तर समजा की बीपीचा आजार आहे,
आणि गोळ्या लिहून दिल्यात. एका गोळीची किंमत 14.5 रुपयाला एक गोळी. अशा गोळ्या लिहून दिल्या. पहिला 10 गोळ्यांचा सेट त्या बिचाऱ्याने आणला. घरी आल्यावर त्यांनी त्याच्या आजाराच्या विषयी विचार केला आणि त्या गोळ्या संपल्यानंतर डॉक्टरकडे गेल्यावर त्यांनी एकच विनंती केली. मध्यमवर्गीय आणि जो रोज कमावतो ना, त्याची दुःख त्याला माहीत असतात. त्यांनी डॉक्टरला चक्क सांगितलं, डॉक्टर साहेब, ही 14.5 रुपयाला एक गोळी पडते मला. ही गोळी घशाखाली उतरताना माझं BP वाढतंय तिची किंमत बघून. त्याचं ऐकून डॉक्टर कदाचित मनातल्या मनात थोडं हसले असतील. त्याला विचारलं, का रे बाबा, एवढं का तुला हे टेन्शन आहे? तो म्हणला, नाही साहेब, माझी परिस्थितीच नाही आहे. 14.5 रुपयाची गोळी खाण्यापेक्षा मी काय व्हायचं ते होऊ दे, माझं BP वाढू दे नाहीतर कमी होऊ दे, काय मला मिळायचं तेवढं आयुष्य मिळू दे, अशा पद्धतीने मी जीवन जगायचं ठरवतोय. असं म्हटल्यानंतर त्या डॉक्टरांनी त्यातल्या त्यात स्वस्तातली गोळी त्याला लिहून दिली आणि ती गोळी त्याला सूट झाली. साधारण 3.5 ते 4 रुपयाला एक गोळी होती, ती त्याला सूट झाली. आणि अक्षरशः 2 महिन्याने जेव्हा BP चेक केलं तेव्हा त्याचं ते BP खाली आलेलं होतं. जे हाय BP म्हणून त्याला दाखवत होतं ते जवळपास 30 ते 40 डिग्रीजनी खाली आलं होतं. तात्पर्य काय की एक तर पेशंटनी मोकळेपणाने डॉक्टरांशी संवाद पण साधला पाहिजे. डॉक्टरांनी उगाच आलाय चला बकरा त्याला कापलं पाहिजे अशा पद्धतीने वागलं नाही पाहिजे. सामान्यांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन स्वतःच्या तुंबड्या भरणं ही प्रवृत्ती कुठल्याही डॉक्टरकडे नसली पाहिजे. अरे, जी आपण शपथ घेतो, रुग्णसेवा ही ईशसेवा, आलेल्या रुग्णाला मी माझ्या प्रामाणिकपणाने मला जितकं ज्ञान आहे त्याप्रमाणे मी नक्कीच त्याला बरं करण्यासाठी इलाज करीन वगैरे वगैरे, त्या प्रतिज्ञेचा हा जो भाग असतो काही, तो तुम्ही कितपत पाळता? अशा सगळ्या गोष्टी आज प्रश्नांच्या स्वरूपात प्रत्येक व्यक्तीच्या मनात उभ्या राहू लागल्यात. त्यातून हा आयुर्वेदाचार्यांनी बाहेर टाकलेला व्हिडिओ तर त्यांच्याच क्षेत्रातला एक डॉक्टर, भले वेगळ्या पॅथीमध्ये तो प्रॅक्टिस करतोय. ही इज BAMS ग्रॅज्युएट. MBBS लोकांची प्रॅक्टिस वेगळी ॲलोपॅथी आणि BAMS लोकांची आयुर्वेदाचार्य म्हणून ते नाव कमवतात. असा हा आयुर्वेदाचार्य असला तरी तो सुद्धा रुग्णांची सेवा करणाराच एक डॉक्टर आहे. आणि त्यांनीच पाठवलेल्या सॅम्पल्समध्ये 4 वेगवेगळ्या सॅम्पलला एकाच व्यक्तीच्या रक्ताची जर शुगरच्या पर्सेंटेजमध्ये असं डिफरन्शिएशन दिसत असेल तर सामान्य माणसांची कथा किती वाईट आहे हेच याच्यातून दिसतं. मी तर जाहीर आव्हान करेन की थोडीफार शुगर वाढली कुठल्या तरी रिपोर्टमध्ये, थोडंफार BP तुमचं वाढलं आहे कोणत्या तरी लॅबच्या रिपोर्टमध्ये, तर हापकून नका जाऊ. ट्राय टू सेंड द सॅम्पल फॉर द सेकंड लॅब. आणि तिथेही जर तुम्हाला असे धक्के बसत असतील, चुकीचे रिपोर्ट आहेत असं वाटत असेल आणि तुमचं शरीर जर आतून तुम्हाला सांगत असेल की अरे बेटा तुला काहीच झालं नाही आहे, शरीराचा आतला आवाज ऐकणं हे सुद्धा शिकलं पाहिजे. सेल्फ ऑब्झर्वेशन, सेल्फ ॲनालिसिस इज ऑल्सो इम्पॉर्टंट. तुम्हाला स्वतःला कोणत्या गोष्टी खाल्ल्यानंतर कशा पद्धतीने त्रास होतो, तुम्हाला स्वतःला कोणत्या प्रकारचा ताण येतो मनावर, तुम्हाला स्वतःला शारीरिक क्षमता तुमची किती प्रमाणातली आहे, कोणत्या प्रकारचे कष्ट केल्यानंतर तुम्हाला धाप लागते, BP वाढल्यासारखं वाटतं, रात्री तुम्हाला समजा 2-4 दिवस झोप नाही आहे, मग 5व्या दिवशी तुम्हाला कोणत्या पद्धतीचा त्रास होतो, कशा प्रकारे त्रास होतो, गिडीनेस वाटतो, चक्कर येऊ शकते, ह्या गोष्टी कशामुळे झाल्यात याचं थोडंसं तुम्हाला स्वतःचं निरीक्षण स्वतः करावं लागेल. उठ की सूट काही थोडं मोठं झालं की चला डॉक्टरकडे, अशा पद्धतीने जर तुम्ही गेलात आणि जर चुकीच्या अहवालांमुळं, अर्थातच इफ रॉंग डायग्नोसिस इज देअर विल बी रॉंग ट्रीटमेंट आणि त्याचा निकाल जो आहे, रिझल्ट जो आहे तो योग्य नसणार आहे. तुमच्या प्रकृतीवर उलटे दुष्परिणाम दिसायला लागतील. ज्या औषधांची गरजच नाही आहे ती औषधं जर तुमच्या पोटात जाणार असतील तर त्यातून निष्पन्न काय होणार आहे? तुमच्या शरीराचा नाश होणार आहे. तुमच्या आतले ऑर्गन्स ओरडायला लागणार आहेत.
कारण अनवॉन्टेड टॅबलेट्स तुम्ही आतमध्ये ढकलताय. त्याच्यामुळं खरोखर सामान्य माणूस त्याची खूप कन्फ्युजिंग अवस्था आहे. चक्रव्यूह में फस गया है अभिमन्यू अशी अवस्था मध्यमवर्गीय आणि सामान्य लोकांची आहे. त्याच्यामुळंच दवाखान्यातली गर्दी पाहिली की अगदी धस्स व्हायला होतं मला. पण याला इलाज काय, हाच मी प्रश्न तुम्हालाच विचारतोय. चला, कॉमेंट बॉक्समध्ये तुम्हीसुद्धा मन मोकळं करा. काही तुमचे असे वाईट अनुभव असतील, ज्या अनुभवातनं तुम्हाला समाजाला काहीतरी जागृत करायचं आहे असं वाटतंय. कुणीतरी तुमच्या सांगण्यामुळे शहाणा होईल, कुणाचे तरी जीव वाचतील, कुणाचा तरी पैसा वाचेल, कुणाची तरी घरदारं विकण्यापासून, ट्रीटमेंट घेण्यापासून एखादी व्यक्ती, एखादं कुटुंब वाचू शकेल असं वाटत असेल तर नक्की कॉमेंट बॉक्समध्ये एक्सप्रेस व्हा. व्यक्त होणं हे कुणाच्या ना कुणाच्या तरी फायद्याचं असतं, हे कधीही विसरू नका. धन्यवाद.